तर चला, शुभ गुरुवार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मला होता बघा आज गुरुवारचा स्वामी महाराजांना पंचामृताभिषेक घालायचा होता. त्याच्यासाठी हे पंचामृत करून घेतलं होतं. दही, दूध, साखर, तूप आणि मध असे पाच पाच वस्तूचं हे पंचामृत तयार केले. हे मध, साखर, दही, दूध सगळं टाकून घेतलं व्यवस्थित. आणि मला आता स्वामींना अभिषेक घालायचा होता. तर सगळ्यात अगोदर पाण्यानं अभिषेक घालायचा. स्वामींचा मंत्र वगैरे म्हणून पाण्यानं अभिषेक घालायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, समर्थ. कधी पण अगोदर पाण्यानं स्वामींना अभिषेक घालायचा आणि नंतर पंचामृत स्नान आणि नंतर साध्या पाण्यानं पुन्हा. तर हे पहा, श्री स्वामी समर्थ. तर दर गुरुवारी तुम्हाला बी जमत असेल तर करा ताईंनो. खूप छान वाटते, मनाला एक समाधानी मिळते आपल्या. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तरी बस आता व्यवस्थित मूर्तीला आपण असं चोळून घ्यायचं. इतकी छान मूर्ती ना ताईनाच्या दही असल्यामुळं हे मस्त अशी निघती पाहे. लगेच चमकती, कशाची पितांबरीची वगैरे कशाचीच गरज नाही आहे महाराजांच्या पूजाला मूर्तीला घासण्यासाठी. तर आता साध्या पाण्यानं पण अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर आपली जे दुसरं पाणी असते त्यानं व्यवस्थित अजून एकदा धुवून घ्यायची. तर असा झाला आपला स्वामींचा पंचामृत अभिषेक. तर बघा कशी निघाली मूर्ती महाराजांची. हे पण चमकायली की नाही, किती मस्त. चला आता सगळी पूजा वगैरे करून घेते. साध्या पाण्यात अजून एकदा धुवून घेते व्यवस्थित. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार, तर म्हणलं आता पूजाची सुरुवात. आणि आता गुरुवारची पूजा मी की नाही बघा संध्याकाळी करायला ताईनं, कारण सर्वजण येतात घरी, सगळे असते तर लेकरं असते तर हिने असते तर त्याच्यामुळे. आणि नैवेद्याला केली आज बासुंदी. आज काय केलं मी, अगोदर नैवेद्य स्वयंपाक सगळं गेल्या गुरुवारी थोडी गडबड झाली. पूजा झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवायला पण उशीर झाला. त्याच्यामुळे अगोदर नैवेद्याचं सगळं करून घेतलं, स्वयंपाक करून घेतला व्यवस्थित असं सगळं. आणि नंतर पूजा मांडली, नंतर पूजा केली, आरती वाचली, पोथी वाचली, आरती केली, सर्व नंतर केलं. अगोदर स्वयंपाक करून घेतला. तर बघा नैवेद्याला काय केलं, तर मी दूध होतं बघा, छान असं दूध आठवलं. 4 वाजल्यापासूनच ठेवलं होतं गॅसवर. मस्त असं दूध आटलं. त्याच्यात काजू, बदाम जे बी आपल्याकडे ड्रायफ्रुट्स असतात ना ताईंनो, ते मी तुपामध्ये फ्राय करून घेतले व्यवस्थित. असे थोडेसे 1चे 2 करून घेतले आणि त्या दुधामध्ये टाकून दिले. तर आपल्या ते दूध पिताना दाताखाली जर आलं तर छान लागते ताईंनो. तर चला असू द्या. आता मला होता गुरुवार, तर गुरुवारची पूजा जी असते मी दर गुरुवारी करते, जसं ह्याच्या आधी पण सांगितलं होतं मी. तर ताईंनो, ह्या गुरुवारच्या पूजेचा मला म्हणजे भरपूर ताईंच्या कमेंट येतात, लाईक येते आणि व्हिडिओ पण माझा खूप छान जात आहे. गुरुवारचा माझ्या महाराजांचा कृपा, माझ्या माता लक्ष्मीची कृपा खूप छान. गुरुवारच्या माझा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच छान जाते बरं का. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, लाईक येतात. की एका ताईची तर कमेंट, त्या ताईंच्या कमेंटसाठी बरं का, त्यांची मनातून हृदयातून अगदी हृदयातून त्यांचे धन्यवाद मानल मी. की खूप प्रेम देता मला नाही, पण माझ्या जी पूजा असती ना त्या पूजेसाठी, माझ्या महालक्ष्मीच्या मुकुटासाठी, किंवा जे बी पाऊलं मी घेतलेले आहेत मिशोवरून त्याच्यासाठी भरपूर ताईंच्या कमेंट होत्या की खूप छान आहे ताई, पूजा खूप छान करतात. एका ताईनं तर 3 वेळेस व्हिडिओ बघितला होता ताईनं. गेल्या वेळेस त्या ताईंची मी आभार मानल. की त्या म्हणून लागलं की ताई तुमचा असं वाटायला की तुमचा व्हिडिओ बघतच राहावं आणि कमेंट करतच राहावं. तर ताई तुमच्या मनापासून धन्यवाद बरं का, की तुम्ही म्हणजे एवढं प्रेम देता, एवढं माझ्या आवर्जून गुरुवारचा तुम्ही व्हिडिओ पाहता. खूप छान वाटते बरं का ताईंनो. तर चला पूजा वगैरे झाली. मी काय केलं, फुलवाती ज्या असतात तर त्या फुलवातीमध्ये तूपच थंडीमुळं काय होऊ लागलं, थिजून म्हणजे असं घट्ट होऊ लागलं. ते मग पातळ राहीच नाही गेलं. तर गरम करून आणल्याबरोबर अगोदर काय केलं, त्या वातीमध्ये मी फुलवातीत तेल टाकून घेतलं आणि बाकीची पूजा नंतर केली. कारण ते ठेवूस तरच थंड व्हायला, थंड झाले की त्या वाती भिजत नाहीत ना मग. तर त्याच्यामुळं अगोदर टाकून घेतलं. मग गणपतीची पूजा केली, महालक्ष्मीची पूजा करून घेतली ताईनं. फुलांना असं पाणी वगैरे शिंपडून घेतलं आणि महाराजींना सकाळीच अभिषेक घातलाय. ते पण व्हिडिओ तुम्हाला मी जोडणार आहे. तर महाराजांना अभिषेक कसा घातला, तर पंचामृत स्नानामध्ये मी सगळं सांगितलंय. त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर तेच जोडणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ ताईनं. तर
त्याच्यामध्ये दही, दूध, तूप, साखर, मध असे 5 घ्यायचे आणि पंचामृत अभिषेक तयार करायचं. आणि त्या महाराजांना सकाळीच आवरलं होतं सगळं. पंचामृत अभिषेक घालून घेतला. नंतर सारामृत आपण काय पूजा करतो ते नाही सांगायचं नसतंय, पण एक आपल्यापासून कुणी काहीतरी शिकावं आणि शिकलं आपली बघून जर कुणी पूजा करत असेल तर त्यांना सांगायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे मी सांगते की सारामृत ते मला काय होऊ लागलं ही पूजा मी सकाळीच मांडत होती, पण मला होईच नाही गेलं नंतर. कारण एक तर ह्याच्यामध्ये बी मन पूजात बी लागणं गेलं आणि टाइम भेटणं गेला तेवढा मला की काय करावं. पूजा करायला तोपर्यंत खाली आजीकडे जायचा टाइम व्हायला लागला, 9 वाजायले. एकतर पूजामध्ये मन लागणं गेलं. पुन्हा स्वामींचं गुरुवारीच नेमकं गुरुवारी वाचण्यात येणं गेलं स्वामी चरित्र. एरवी वाचू लागले आणि ह्या दिवशी म्हणलं की वाचण्यातच येणं गेलं. ही ती पूजा सोबत व्हायली ना, मला टाइमच मिळणं गेला. मग मी टाइमच चेंज केला. म्हणलं महालक्ष्मीचं असं बी लक्ष्मी यायचा टाइम काय तिन्ही सांजा असते, तसा विचार केला. आणि आपलं मन शुद्ध असेल तर काही फरक पडत नाही ताईंनो. तर आणि घरी पण सगळे असते तर म्हणलं चला असू द्या असं. तर त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी पूजा करते. नैवेद्य बी लगेच हे दाखवून घेतला बघा. म्हणजे पूजा झाली की लगेच तिथल्या तिथलं नैवेद्य वगैरे सगळं, आरती वगैरे आणि दाराचं उंबरठा पण ते तर मी सकाळी दाखवलेच तुम्हाला. जसं की तर उंबरठा पण करताना ताईंनो व्यवस्थित करायचं आपलं. दर गुरुवारी एरवी करणं हो तुम्हाला नाही हो, पण गुरुवारी मात्र नक्कीच करत जा ताईंनो. उंबरठा पण चांगलं असते. जे नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आपल्या घरामध्ये येत नसते ताईंनो. त्याच्यामुळं हळदीचं लेपन करणं किंवा दरवाजामध्ये दिवा लावणं किंवा अगरबत्ती लावणं किंवा एक पाण्याचं बुटका असं भरून ठेवणं हे मात्र तुम्ही तेवढं तर होतच. एक 10 मिनिटं लागतात बघा ताईंनो. उंबरठ्याला पण काही रोज नसते, गुरुवारी असते तर 10 मिनिट द्यायचे. त्याला सवय लागल्याच्या नंतर 10 मिनिटं बी लागत नाही. तर पण नवीन नवीन असताना माहिती नसते तर 10 ते 15 मिनिटं लागतात कशी बी. तर आता मला तर 10 मिनिटं बी लागत नाही ताईंनो, पण ते मी ते करून घेत असते आणि सवय लागली. नाही केलं तर करमत नाही असं आहे. तर त्याच्यामुळे मग नंतर आरती वगैरे झाली, आरती घेतली, ह्यांनी आरती केली. आरतीचं ताट खाली ठेवताना ताईंनो तसं ठेवायचं नाही. खाली मंडळ चौकोनी असं पाण्याचं मंडळ करायचं आणि त्याच्यावरती आरतीचं आपलं ताट ठेवायचं. तर अशी होती माझी. तर चला ताईंनो पूजा वगैरे सगळं झाली. उशीर झाला 8 वाजले. 7ला जेवतो, 7:30ला आज उशीर झालाय. दीदी बी आली नाही त्याच्यामुळे ह्यांनी म्हणली माझी मला वाढ, मी जेवून घेतो. तर म्हणलं चला त्यांची त्यांना वाढून देते. आता जेवायला काय केलंय तर 1 मिनिट थांब. तर मस्त असं आपलं पालकाचं वरण, पालक आणलेला होता, खूप छान लागतं ताई. नेहमीच करते बघा मी. आणि बासुंदी, ह्यांनी तर बासुंदी सोबतच चपाती खाते तर, पण भातावर लागलं तर वगैरे. आणि मुलांना भात वरण किंवा असं पालकाचं वरण, मेथीचं वरण वगैरे असेल ना तर खूप आवडीनं खाते. तर भजी कालच केली त्याच्यामुळे तळलेलं जास्त कोणी खात नाही. त्याच्यामुळे मी काही केलं नाही ताईंनो. तर भात यांनी खात नाही त्याच्यामुळे भात काही लावलं नाही ह्यांच्या पाटाला. जर म्हणले तर नंतर देते. कुठे आहे पप्पा? ओ चला. तर चला ह्यांना देते जेवायला ताईंनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही. पोथी आपली पूजा कशी वाटली ते मात्र नक्कीच सांगायचं ताईंनो. चला आमच्या मिस्टरला जेवायला देते. चला बसावं. तर चला ताईंनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर. आता दिदी यायला सांगितलं जेवते. आणि स्वयंपाक सुद्धा ना एकदम मस्त झाला गुरुवारचा. पप्पा काय सांगायचे काय होत नाही. स्वयंपाक कसा झालाय? छान झालाय का? एकदम गुरुवारचा पालक वरण एकदम चांगलं झालंय. नंबर 1 मध्ये पालकाचं वरण. आमच्या जयला लई उल्हास भारी विनफाच. त्याच्यानं डायटिंग सुद्धा मी विसरून चाललो आहे. बाबा बघा डाएट कधी केलंय का नाही बी की डाएट बी केलं नाही, पण म्हणे की डाएट विसरून चाललोय असं काय नाही. ठसका लागला. तर चला ताईंनो या व्हिडिओचा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.